हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आपण व्हॅलेंटाईन डे स्पेशल काही व्हिडिओ पाहत आहोत हार्टचे. तर याच्या अगोदर मी हा सुंदर हार्ट माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. आणि आज आपण हा हार्ट पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल अजूनही पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा. तर ह्या हार्टपासून आपण तोरण बनवणार आहोत. खूप छान अशी तोरण डिझाईन पाहणार आहोत. तर आजच्या पार्टमध्ये आपण हे हार्ट कसं विणायचं हे पाहणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. चला तर मग आपण विणायला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी बेबी पिंक कलरची लोकर घेतलेली आहे. 12 नंबरचा क्रोशा, कात्री आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये कॉटन लागणार आहे घालण्यासाठी. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक मॅजिक रिंग विणायची आहे. अशा पद्धतीने मॅजिक रिंग विणल्यानंतर 1 2 3 साकळ्या विणायच्या. 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. तर आणखीन एक खांब विणायचा म्हणजे 2 आणि आणखीन एक 3. तर हे 3 खांब झालेले आहेत. 3 खांब झाल्यानंतर काय करायचं, 2 साकळ्या घ्यायच्या आणि परत तिथेच आपल्याला 3 खांब घालायचे आहेत. 1 2 आणि 3. परत 2 साकळ्या, परत 3 खांब, 1 2 आणि 3. परत 2 साकळ्या आणि परत 3 खांब, 1 2 आणि 3. तर हे आपले एकूण 12 खांब झालेले आहेत. आता आपल्याला ही मॅजिक रिंग ओढून घ्यायची आहे. तर मॅजिक रिंग आपल्याला एकदम घट्ट ओढायची आहे. आणि मॅजिक रिंग ओढल्यानंतर 2 साकळ्या घ्यायच्या आणि हे जे आपले 3 साकळ्या आहेत इथे आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. आणि स्लिप स्टिच केल्यानंतर 1 2 3 साकळ्या घ्यायच्या आणि हे जे 3 खांब आहेत हे 3 खांबावर आपल्याला 3 खांब घालायचे आहेत. 2 आणि 3. परत ह्या 2 साकळ्याच्या गॅपमध्ये आपल्याला 2 खांब, 1 2, परत 2 साकळ्या आणि परत तिथेच 2 खांब. तर ह्या प्रत्येक 2 साकळ्याच्या गॅपमध्ये आपल्याला 2 खांब, 2 साकळ्या, 2 खांब विणायचं आहे. आणि हे जे 3 3 खांब आहेत हे सेमच असणार आहेत, म्हणजे एका एका साईडला आपले 7 7 खांब येतील. 7 खांब 2 साकळ्या, 7 खांब 2 साकळ्या, 7 खांब 2 साकळ्या. जसं अगोदर 3 खांब 2 साकळ्या, 3 खांब 2 साकळ्या आलं होतं, तसं आता 7 खांब 2 साकळ्या, 7 खांब 2 साकळ्या येणार आहे. 1 2 आणि 3. परत 1 2 2 साकळ्या, परत 2 खांब. तर असंच मी कंप्लीट करून घेते. तर आता आपल्याला ह्या शेवटच्या होलमध्ये सुद्धा 2 साकळ्या घ्यायच्या आहेत. आणि जसं की आपण 2 खांब 2 साकळ्या 2 खांब घेत आहोत, तसंच इथे सुद्धा 2 खांब घ्यायचे आहेत. 1 आणि 2. आता ही जी तिसरी साखळी आहे इथे आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. तर हे जे 7 खांब, तर आपल्याला 1 2 3 खांब इकडे सोडायचे आहेत आणि 3 खांब इकडे सोडायचे आहेत. आणि ह्या मधल्या चौथ्या खांबावर आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. आणि स्लिप स्टिच केल्यानंतर आपण ही डिझाईन तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला 1 2 3 4 साखळ्या घ्यायच्या. 4 साखळ्या म्हणजे एक ट्रिपल क्रोशा असणार आहे आणि आणखीन एक साखळी घ्यायची. तर परत 2 वेळेस सुईवर धागा घेतलेला आहे. 2चा 1 2चा 1 2चा 1 असं 3 वेळेस काढलेला आहे आणि परत एक साखळी घेतली. 2 परत 2 वेळेस सुईवर वेढा घ्यायचा. ही स्टेप आपल्याला 7 वेळेस रिपीट करायची आहे. एक ट्रिपल क्रोशा, एक साखळी,
परत एक ट्रिपल क्रोशा, परत एक साखळी, परत तिथेच एक ट्रिपल क्रोशा, एक साखळी, 1 2 3 4 5 6 आणि 7 वेळेस परत एक साखळी घ्यायची। हे 7 वेळेस रिपीट केल्यानंतर ह्या 2 साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे। परत एक साखळी घ्यायची आणि परत 2 वेळेस सुईवर वेढा घेऊन ह्या चौथ्या खांबावर आपल्याला परत 7 ट्रिपल क्रोशे घालायचे आहेत। 1 2 3 4 5 6 आणि 7 वेळेस ट्रिपल क्रोशा घातल्यानंतर परत एक साखळी घ्यायची आणि इथे आपल्याला एक स्लिप स्टिच करायचं आहे या 2 साखळीच्या गॅपमध्ये। तर हे अशा पद्धतीने आपला हार्ट तयार झालेला आहे। तर इथे ह्या चेनवर आपण नंतर स्लिप स्टिच करून घेणार आहोत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला एक एक हाफ डबल क्रोशा घालायचा आहे। सेंटर मधल्या 2 साखळ्या येईपर्यंत आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक हाफ डबल क्रोशा घालायचा। आता हा सेंटर मधला 2 साखळ्या आलेल्या आहेत। इथे एक हाफ डबल क्रोशा, 2 डबल क्रोशे, 1 आणि 2 आणि परत एक हाफ डबल क्रोशा। परत आपल्याला इथपर्यंत हाफ डबल क्रोशे घालत जायचं आहे। 2 3 4 5 6 आणि याच्यामधलं आपला 7वा हाफ डबल क्रोशे असणार आहे। आता काय करायचं, ही जी चौथी साखळी आहे इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। तर हे अशा पद्धतीने आपला हार्ट तयार झालेला आहे। आता परत आपल्याला काय करायचं आहे, 2 साखळ्या घ्यायच्या आणि इथे एक हाफ डबल क्रोशा करायचा। आता हे जे एक ट्रिपल क्रोशा, एक साखळी आहे त्याच्यावर एका ट्रिपल क्रोशावर एक आणि एका साखळीवर एक, असे 2 2 आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये हाफ डबल क्रोशे घालायचे आहेत। तर अशा पद्धतीने प्रत्येक याच्यावर 2 2 आपल्याला हाफ डबल क्रोशे घालायचे आहेत। 1 आणि 2। परत इथे मधोमध आल्यानंतर इथे आपल्याला 2 घालायचे आहेत आणि जिथे आपण स्लिप स्टिच केलं होतं तिथेच आणखीन एक वेळेस स्लिप स्टिच करायचं आहे। तर ही एक साइड झालेली आहे। आता परत मी इथून इथपर्यंत हे जे 7 खांब आहेत त्याच्यावर 14 हाफ डबल क्रोशे घालून घेते। 14 हाफ डबल क्रोशे घातल्यानंतर ह्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा आपल्याला हाफ डबल क्रोशेच घालायचे आहेत। ह्या पूर्ण खांबावर सुद्धा आपल्याला हाफ डबल क्रोशे घालायचे आहेत। जिथे आपण 2 मोठे खांब घातले होते म्हणजे डबल क्रोशे तिथपर्यंत। तर व्हिडिओमध्ये पाहू शकता। आता ह्या पहिल्या हाफ डबल क्रोशावर एक हाफ डबल क्रोशा आणि हे जे 2 डबल क्रोशे आहेत याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक हाफ डबल क्रोशा, एक डबल क्रोशा आणि परत एक हाफ डबल क्रोशा आणि आता परत इथपर्यंत आपल्याला हाफ डबल क्रोशे करत जायचं आहे। 1 2 3 4 5 6 7 आणि हा एक 8।
तर अगोदर आपले 7 होते आणि इथे हे 2 जे आपण डबल क्रोशे वाढवले होते तर त्यातला एक इकडे जाणार आहे आणि एक इकडे जाणार आहे, म्हणजे जे 7 हाफ डबल क्रोशे होते तर ह्या राऊंडमध्ये 8 झाले. आता परत ह्या दुसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपला हा हार्ट शेप किती सुंदर तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सेम जसं आपण अगोदरचा हा अटॅच केला होता त्याच पद्धतीने हा सुद्धा करायचा आहे. तर इथे ही साईड आपल्याला उलटी ठेवायची आहे आणि ही साईड सोयीशी ठेवायची आहे. आणि बरोबर इथे आपण जिथं जॉईंट केलं होतं तीच आपल्याला जागा इकडे सुद्धा पाहायची आहे, म्हणजे व्यवस्थित आपलं हार्ट येईल. आणि अशा पद्धतीने आता आपल्याला ह्या प्रत्येक खांबावर स्लिप स्टिच करत जायचं आहे. तर असंच मी इथून इथपर्यंत, आणि इथे आपल्याला व्यवस्थित स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे कारण इथे शेप बिघडतो. आणि इथून असंच इथपर्यंत मी प्रत्येक खांबावर समोरासमोरील खांबावर स्लिप स्टिच करत येणार आहे. तर आता मी इथपर्यंत स्लिप स्टिच करत आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये हा कॉटन भरून घ्यायचा आहे. अगोदर कॉटन व्यवस्थित भरायचं आहे. तर इथे मी कॉटनच्या ऐवजी स्पंज भरलेला आहे. स्पंज भरल्याने काय होते की धुतलं की जशाल तसं होते, म्हणजे खराब झालं की तुम्ही इझिली याला धुवू शकता. तर परत आपल्याला हे पूर्ण स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही सुई धाग्याच्या मदतीने सुद्धा शिवू शकता किंवा मुक्या खांबाने सुद्धा याला अटॅच करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.